4P जरी इथे जरी 4P मांडलेले असले तरी जनरली आपल्याला एका वेळी एक पीच स्ट्रॅटेजाइज करायचा आहे किंवा त्याच्यावरती फोकस करून लिव्हरेज करायचा आहे. सो जो सगळ्यात क्रिटिकल आहे आता किंवा सगळ्यात जास्त लिव्हरेज देणारा जो पी असणार आहे त्याच्यावरती पहिले फोकस करून पुढे सरकायचं. इट्स नॉट दॅट वी वर्क ऑन ऑल 4Ps सायमल्टेनियसली. So we go to value proposition. I think it's self-explanatory आणि हे वेगवेगळ्या सेगमेंट साठी केलेली व्हॅल्यू प्रपोजिशन्स आहेत. आणि इथे दिनेश म्हणाला तसं की सेकंड सोर्स अवे फ्रॉम चायना हे एक टिपिकल सेगमेंट आम्ही आयडेंटिफाय केलं होतं. wherein we can give cost. आता रिसेंट कॉस्टिंग केलं तर बऱ्याचशा सेगमेंट मध्ये वी आर ऍटलिस्ट ऍट par और चीपर दॅन चायनीज सप्लायर्स. जे आता शाफ्ट किंवा जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते लो टेक प्रोडक्ट्स आहेत आणि तिथे आता चायना फार कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह नाही का त्यांचा तो फोकसचा एरिया राहिलेला नाहीये. दे हॅव मूव्ड ऑलरेडी इनटू हायटेक प्रोडक्ट्स और हायर टेक्नॉलॉजी सेगमेंट्स. सो आता काही अडलेल्या कंपन्या दे आर इवन ready to pay a premium over Chinese cost just to have a second source established. आणि त्यांचे जे इंटरनल जे काही टार्गेट्स असतात किंवा KRA KPI असतात त्याच्यामध्ये डी सोर्सिंग और डी काय म्हणू आपण त्यांना त्यांचे जे काही फक्त चायना किंवा फक्त चायनीज सोर्स असल्यामुळे जे काही बॉटलनेक्स होऊ शकतात ते डी बॉटलनेक करण्याचे काही KRA KPI असतात खूप ठिकाणी. तो त्याचा ऍडव्हान्टेज घेता येतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. प्रश्न आहे छोटासा या विचारू का रे? हो हो. चायनावर आता ते युरोपियन किंवा अमेरिकन कंट्रीज मध्ये 20% इम्पोर्ट ड्युटी लावली आहे आणि म्हणून ते महाग झालेत असं काही आहे का? युएसच्या कस्टमरने आम्हाला हे स्पेसिफिकली सांगितलं आणि एस्पेशली ट्रम्पच्या शेवटच्या वर्षामध्ये त्यांनी खूप मोठे ड्राईव्ह घेतले होते की जे फक्त चायनावरती आहेत त्याच्याऐवजी थोडं अजून स्प्रेड करायला. तो हे जरी असलं तरी एस्पेशली जर्मन प्रोडक्ट्स चायनावरची डिपेंडन्सी ह्यूज आहे. म्हणजे जर्मन ज्या मिडल स्टार्स कंपन्या म्हणजे जर्मन SMEs आहेत त्यांचं जवळजवळ 60% म्हणजे दिस इज अ रिसेंट डेटा आय हॅव गॉट फ्रॉम जर्मन मिडल स्टार्सचे जे त्यांची BVQM म्हणूनची सॉरी BVMW नावाची असोसिएशन आहे त्यांच्या काही टॉप बॉसेस बरोबर इंटरॅक्शन झाली माझी. सो दे सेड दॅट 60% ऑफ जर्मन मिडल स्केल कंपनीज हॅव आयदर एन ऑफिस और सम ऍक्टिव्हिटी इन चायना and whereas in India that percentage is hardly around 14 or 15%. So there is a huge scope right now that is we can approach these middle stars and ask them to come over. But then there is a huge cultural differences and which we need to overcome at interaction level. Also it has to be addressed at government level. So maybe येत्या 2-3 वर्षात तशी काही डेव्हलपमेंट होऊ शकेल. ओके थँक्स. तो हे पोझिशनिंग हे होते. पोझिशनिंग ऍक्च्युली जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला प्रत्येक सेगमेंट प्रमाणे करता येतं आणि व्हॅल्यू प्रपोजिशन एक कॉमन असलं पाहिजे. सो ही जी व्हॅल्यू प्रपोजिशन केली होती आधीच्या स्लाइड मधली ती कस्टमर बरोबर जेव्हा इंटरॅक्शन होतं जेव्हा त्यांना पहिली मेल शूट केली जाते किंवा पहिल्यांदा भेटलं जातं तेव्हा कशावर फोकस करायचं या दृष्टीने होतं. पण आम्ही एकदम सोप्या याच्यामध्ये केलं होतं. आमचं घोषवाक्य म्हणता येईल इक्विप EQUIP. इट इज युरोपियन क्वालिटी ॲट इंडियन प्राइस. सो दॅट वॉज आवर व्हॅल्यू प्रपोजिशन इन ब्रीफ. And when you say European quality, it's not only quality or the measurable part of the component, it is also the service part. So the type of service you expect, the type of packaging you expect, the type of responses you expect from a European supplier, or as if it is manufactured in Europe, we can give or have a even better that
from India. So that was our value proposition in brief. And these are the positioning statements. Again, we are keeping the Excel sheetचे ते columns आणि rows आहेत ते common ठेवले. So it can have a काय म्हणू आपण readily recognizable होतात. त्याच्यामध्ये रेड झोन येतो, that is you are not focusing on that segment. We are not at all going to touch that. Yeah. Okay. Next step, Pramod. So continuing with the topics, मग त्यातले काही स्लाइड्स मला वाटतं याच्यात घेतल्या नव्हत्या आणि पण स्पिनचे क्वेश्चन्स असतील जनरली कुठले पी आणि आय याच्यात वापरायचे. सो ते इथे घेतलेले. सो दीज आर टॉपिक्स और म्हणजे एक काय म्हणतो माझ्यासाठी एक पटकन चाळून बघण्यासाठी टाइपचे होतं की बिफोर यू स्टार्ट डिस्कसिंग और स्टार्ट शूटिंग अ मेल, then you can have these guidelines in front of you so that you can talk on those lines continuously. Okay. Pramod, next. Hello. शैलेश, आणि you slightly explain तुम्ही ते लिंक्डइन वरती किंवा हे कसं केलं म्हणजे. अच्छा, ते जे आपण एक्सपोर्टच्या याच्यामध्ये केलं होतं. एक हे होतं माझं की रिलेशनशिप बिल्डिंग पहिले आणि बिझनेस नंतर. सो माझ्या स्वभावाला अनुसरून लिंक्डइन हा खूप छान सोशल मीडिया होता. आय एम नॉट दॅट एक्स्ट्रोवर्ट किंवा जाऊन भेटणं म्हणजे मला जीवावर यायचं सुरुवातीला. आता मला त्याची चटक लागली थोडी प्रवासाची, पण त्यावेळेला लिंक्डइनचा खूप बेनिफिट झाला. माझा एक क्लोज मित्र विजेट आहे मधलं, त्यांनी ऍक्च्युली मला त्याचे धडे शिकवले की कसं वापरायचं, काय वापरायचं. सो एखादा कस्टमर आयडेंटिफाय केला म्हणजे कंपनी आयडेंटिफाय केली की लिंक्डइन वरती त्या कंपनीतले कोण आहेत की पीपल, ते लिंक्डइन वर शोधता येतात. त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करत राहता येतं. जसं मी इटली मधले म्हटलं, तर इटली मधले 4 मोटर मॅन्युफॅक्चरर्स आहेत. सोफिया बॉनफिग्लिली, who is CEO of Bonfiglioli, is one of the world's largest gearbox manufacturing company. त्या मोटो एरिओचे ओनर. सो इथे कसं होतं, यू आर ऑन अ कॉमन प्लॅटफॉर्म, यू आर सीईओ ऑफ युअर कंपनी, दे आर सीईओ ऑफ देअर कंपनी. म्हणजे तसा छोटा मोठा भारतातला भारताबाहेरचा वगैरे असे भेदभाव फारसे नसतात. यू कॅन बिल्ड अ रॅपो आणि कीप ऑन इंटरॅक्टिंग. हे म्हणजे जस्ट हाय हॅलो टाईपचे इंटरॅक्शन नसतात. कधी कधी खूप सिरियस डिस्कशन्स पण होतात. तसे माझे टर्कीतले काही दोस्त आहेत, त्यांच्याबरोबर पॉलिटिकल गोष्टींवरती पण डिस्कशन्स होतात किंवा तिथल्या सोशल याच्यामध्ये. लिरा खूप डेप्रिसिएट झाला होता गेल्या वर्षी आणि मला काही इथल्या मित्रांनी सांगितलं, अरे ते जर्मनीमध्ये इट कॅन बी रिस्की फॉर यू बिकॉज लिरा इज सो मच डेप्रिसिएटेड दॅट जर्मन वुड प्रिफर बाईंग फ्रॉम टर्की. तर मी त्याला विचारलं की काय कसं शक्य आहे. सो आय कुड गेट अ फीडबॅक. मेक्सिको मध्ये माझे काही तसे चांगले दोस्त आहेत. मेक्सिकन आणि इटालियन हे खूपदा तुम्हाला व्हॉट्सअप वरती वगैरे सुद्धा केला तरी त्यांना फार मनावर घेत नाही. जर्मन लोकांच्या बाबतीत ते असतं की ते फील दॅट इट इज यू आर कमिंग इन टू देअर कम्फर्ट झोन ऑर इम्पिचिंग देअर पर्सनल कम्फर्ट झोन. पण कल्चरल डिफरन्सेस लक्षात घेतले तर वी कॅन हॅव व्हेरी फ्रेंडली इंटरॅक्शन. आणि जेव्हा केव्हा त्यांना त्यांच्याकडे किंवा त्यांच्या एखाद्या ओळखीच्या कंपनीमध्ये शाफ्टची किंवा इंडियातनं सोर्स करायची काही रिक्वायरमेंट आली तर दे हॅव इंटरॅक्टेड विथ मी. सो इट हॅज बीन अ वंडरफुल प्लॅटफॉर्म टू बी इंटरॅक्टिंग ऑन. आणि वी हॅव डेव्हलप ऑलमोस्ट हे जे आता 20 कस्टमर्स इथे म्हणतोय त्यातले ऍटलीस्ट 8 ते 9 कस्टमर तर फक्त लिंक्डइन वरच्या ओळखींनी आम्ही डेव्हलप केलेले. यातले खूप जणांकडे खूप जण तर इथे येऊन पण नाही गेलेले. म्हणजे मी बऱ्याच जणांना भेट दिली आहे, इथे न आलेले पण ओळखीतनं त्यांनी मग आता एक टाकून बघू RFQ आणि मग निगोशिएट करून बघू, डिस्कस करून बघू, अशा याच्यावरती ते डेव्हलप झालेली खूप जण आहेत. एक्सपोर्टची डेव्हलपमेंट हे आता जस्ट विषय निघालाय म्हणून की तुमचं एक काहीतरी बजेट हाताशी ठेवलं आणि वर्ष ते 2 वर्षाचा टाइम होरायझन डोळ्यासमोर ठेवलं
तर दिस इज अ गुड टाइम गुड टाइम टू टॅप इन टू एक्सपोर्ट मार्केट. जर्मन मार्केट टॅप करायचं असेल तर मी साधारण म्हणेन एक 15 लाखाचं बजेट, आणि आत्ताच्या काळामध्ये थोडा टाइम होरायझन वाढेल, कारण ट्रॅव्हलिंग इज डिफिकल्ट. सो मे बी 18 to 24 months टाइम होरायझन, आणि 15-1 लाखाचं बजेट ठेवलं तर वी कॅन डेव्हलप. अँड इफ यू हॅव गॉट दॅट capabilities, of course, that is the underlying fact. Assuming that being in TLC, we can develop those capabilities and competencies. This is a good time to enter into German Mittelstand market. Pujari sir. Pujari sir, you can speak. हॅलो Sir. शैलेश, हे करत असताना काय आता हे मार्केट डेव्हलप झालं, आतमधलं इन्फ्रास्ट्रक्चर काय चेंज करावं लागलं का त्या ह्याला मॅच होण्यासाठी? हाऊ मच डिसिप्लिन यू हॅव टू, म्हणजे चेंज डिसिप्लिनरी ऍक्शन किंवा डिसिप्लिन कशी चेंज केली, कल्चर कसं चेंज केलं, हे कस्टमर डेव्हलप करत असताना दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट टू सर्व फॉर युरोप. आणि हे स्पेशली जर्मन पीपल आर व्हेरी मेटाकोलस अबाउट क्वालिटी काय. तर त्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करताना कुठं कुठं काय अडचणी आल्या का? आता तुम्ही जे म्हणला ना की पहिलं कोटेशन द्यायला एवढे दिवस वगैरे, म्हणजे त्याचं व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग करून तुम्ही ते टाइम पिरियड कमी केला का, कसं केलं? म्हणजे अगदी व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग इतकं टेक्निक नव्हतं वापरलं, पण कुठे ते बेसिक टेक्निक तेच होतं की कुठे आता जास्त वेळ लागतोय तो कमी कसा करता येईल. आणि काही ठिकाणी असं व्हायचं की आम्ही स्टीलमध्ये फार प्रोक्युरमेंट करतच नव्हतो, त्यामुळे आमच्या स्टीलमध्ये फार सप्लायर बेस नव्हता मोठा. सो तो एस्टॅब्लिश करणं, त्या सप्लायर बरोबर रॅपो एस्टॅब्लिश करणं, त्यांना मुंबईत जाऊन भेटणं, त्यांना सांगणं समजावून की बाबा रे मला कोटेशन इतक्या फास्ट द्यायचं असतं. मग एक प्रॅक्टिस केली की जे जनरल रनिंग 5-6 अलॉईज असतात त्याचं दर आठवड्याला रेटचे अपडेटच घेऊन ठेवले. सो ते आल्यानंतर मागायची गरज नाही पडली पाहिजे. अशा लाईन्स वरती गेलो. काही सॉफ्टवेअर्स घेतली सायकल टाइम डिराईव्ह करायला, म्हणजे जे मॅन्युअल हे करायला लागायचं त्याच्यावरती ते सॉफ्टवेअर मधनं सायकल टाइम एस्टिमेट्स काढता यायला लागल्या, विच वर अगेन बेटर अॅक्युरेट ऑल्सो. सो अशा मेथोडॉलॉजी करायला लागल्या. लकीली आम्ही ऑलरेडी सिमेन्सचं एबीबीचं काम करत होतो, त्यामुळे क्वालिटी कल्चर किंवा जे डॉक्युमेंटेशन लागतात त्याचं कल्चर ऑलरेडी एस्टॅब्लिश होतं. ISO वी वर फॉलोइंग व्हेरी रिलिजियसली, त्यामुळे इथे आम्हाला कुठे प्रॉब्लेम नव्हता. आणि मी मध्ये म्हटलं तसं मशिनरी आम्ही कुठल्याही नवीन घेतल्या नाही. मशिनरी ज्या होत्या त्याच्यामध्येच त्याला सुटेबल होईल असाच प्रॉडक्ट सिलेक्ट करून डेव्हलप केला. त्यामुळे बाकी काही नव्हतं, पण कल्चरली येस वी हॅव टू डू अ लॉट ऑन कल्चर बिल्डिंग. म्हणजे HR ऍक्टिव्हिटीशी निगडीत बऱ्यापैकी चेंजेस करावे लागले. मी HR शी नाही म्हणणार, त्याच्यात ट्रेनिंग आणि रिओरिएंटेशनचा भाग होता. आम्हाला इंग्लिश शिकवायला लागलं आमच्या की टीमला, त्यांना ईमेल रायटिंगचे एटिकेट शिकवायला लागले, किंवा ह्या काही बेसिक गोष्टी होत्या काही ज्या आधी लागत नव्हत्या. आणि हा स्पीडचा, म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा जर्मनीत गेलो तेव्हा तिकडचं एक ट्रेनचं तिकीट मुद्दामून घेऊन आलो त्यांना दाखवायला, आणि त्यांना सांगितलं की मला 3दा ट्रेन बदलायची होती आणि बर्लिन पासून एकदम दक्षिणेतल्या एका छोट्या गावात चाललो होतो मी. आणि जेव्हा ते तिकीट हातात घेतलं तेव्हा मी खरं पिचकलो, आणि तिथला जो माझा लोकल गाईड म्हणा किंवा मेंटॉर होता त्याला दाखवलं, म्हटल्यावर मला जर्मन येत नाही, काही येत नाही, अशा 3 ठिकाणी ट्रेन बदलून कसं काय पोहोचणार मी. तो म्हणाला शैलेश काळजी करू नको, ते फक्त त्यांनी ग्लायसर म्हणजे प्लॅटफॉर्म एवढं मला ट्रान्सलेशन तिथे लिहून दिलं. तो म्हणाला तू घड्याळ बघायचं, याच्यात जर का लिहिलंय 10:33ला प्लॅटफॉर्म नंबर 7ला ट्रेन थांबणार, तर तू 10:33ला दरवाजात जाऊन उभं राहायचं, 10:33 15 सेकंदांनी पाय बाहेर टाकायचं, तू त्या प्लॅटफॉर्मवरच उतरणार, दुसरीकडे कुठेही जाणार नाही. तिथे त्यांनी म्हटले 9 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पुढची ट्रेन पकडायची, म्हणजे एका ट्रेन मध्ये तर जेमतेम 8-10 मिनिटाचा फरक होता. तो म्हणाला बरोबर तू जायचं त्या प्लॅटफॉर्मवर जायचं, त्या वेळेला जी ट्रेन येईल 10:46ला जी ट्रेन थांबेल त्याच्यामध्ये चढून जायचं. तू ती ट्रेन कुठे जातीये, काय करतेय, कशाशी काही समजलं नाही, काही घेणं देणं नाही, आणि रिअली वर्क दॅट वे. आणि मग मी येऊन आमच्या टीमला सांगितलं की जर का जो मुलगा लहानाचा मोठा या सिस्टीम मध्ये होतो
त्याला जर का तुम्ही सांगितलं की अरे मी 12 तारखेला माझा जॉब डिस्पॅचला रेडी होईल आणि 11 तारखेला त्याला सडनली सांगितलं की नाही आता 12 नाही 16 तारीख होणार आहे, तर ही कॅनॉट फॅदम असं होऊ कसं शकतं. म्हणजे हाऊ यू कॅन डू इट की 12चं सडनली 16 कसं काय झालं. तो म्हटलं हे कल्चरल शॉक्स त्यांना आणि आपल्याला दोघांनाही लागण्यासाठी जे काही धक्के खायला लागतील. दुसरं एक होतं की वी वर्क मेनली विथ मिडल स्टार्स, म्हणजे छोट्या फॅमिली ओन्ड कंपन्या ज्या होत्या, सो तिथल्या लोकांचा देखील मला खूप त्या इंटरॅक्शनचा फायदा झाला, सपोर्ट मिळाला. त्यांची लोक भारतात यायची, त्यांना एक भारताबद्दल लकीली म्हणजे पहिले जे दोघं कस्टमर होते त्यांना भारताबद्दल प्रचंड आपुलकी होती. त्यांना मसाला चहा प्रचंड आवडायचा, त्यामुळे आम्हाला म्हणजे मला बियर नाही प्यायला लागली, चहावरती भागलं, भरपूर चहा प्यायला त्यांच्यासोबत. आणि इट हेल्प म्हणजे डेव्हलपिंग रॅपो हेल्प हिअर मोर. त्यांनी आमचं कल्चर बिल्डिंग मध्ये बऱ्यापैकी चांगला सहभाग घेतला आणि मदत केली. आता काही तशा जर्मनीत एजन्सीज पण आहेत. तशी कदाचित एखादी भारतात आपल्याला मी बघतोय वी कॅन गॅदर कपल ऑफ एक्सपर्ट्स, एखादी ऑर्गनायझेशन म्हणा किंवा सपोर्ट ग्रुप सारखा करता येईल की विच कॅन मॅच द कल्चरल डिफरन्स, ट्रेन ऑन दिस कल्चरल डिफरन्सेस, व्हॉट टू एक्सपेक्ट. आपल्याला व्हॉट टू एक्सपेक्ट फ्रॉम अ जर्मन कस्टमर आणि त्या जर्मन कस्टमरला व्हॉट टू एक्सपेक्ट फ्रॉम अ इंडियन सप्लायर. तर जर्मन कस्टमरला व्हॉट टू एक्सपेक्ट फ्रॉम एन इंडियन सप्लायर सांगणारे आता या BVMW काही ऑर्गनायझेशन डेव्हलप केले. सो दे हेल्प अ लॉट अँड दे डू अ लॉट ऑफ हँड होल्डिंग. फक्त खूपदा असं होतं की एक्सपोर्ट चालू करायचा म्हटल्यानंतर आपल्याला तर आज मी माझा प्रोफाईल बनवला आणि मग ऑगस्ट मध्ये मला इन्क्वायरी आली पाहिजे आणि ऑक्टोबर मध्ये डिस्पॅच चालू झाले पाहिजे, अशी अपेक्षा फक्त तिथे नाही धरता येणार. इट्स अ गेम ऑफ पेशन्स. So if you are lucky, you can have a breakthrough in first couple of interactions, or you may have to wait for a year or year and a half. So त्या पद्धतीने फक्त डेव्हलपमेंट केली तर येस, देर इज लॉट ऑफ स्कोप राईट नाव. Any more questions, friends? दिनेश, कल्याण. शैलेश सर नमस्कार, कल्याण बोलतोय. तुम्ही जे सगळ्याच्यात प्राइस वरती जो काय फॅक्टर केला की 20% कमी किंवा 15%, सो हे कशाच्या म्हणजे कुठल्या म्हणजे काय कशाच्या बेसिस वरती ठरवून मग असं प्राइसिंग स्ट्रक्चर डिफाईन केलं? साधारण व्हॉट विल बी अट्रॅक्टिव्ह फॉर द बायर या लाईन्स वरती. सो कधी इथले जे IPOचे ऑफिसर असतात त्यांच्याकडनं इनपुट्स मिळतात. काही इनिशियल कोटेशन्स आमचे रिग्रेट झाल्यानंतर त्या कस्टमरशी डिस्कशन करू. तिथे थोडा त्यांना जाऊन आम्ही जे पर्सनली भेटत होतो त्याचा बेनिफिट झाला. ते मी ऑलमोस्ट ट्वाइस अ इयर जाऊन आय हॅव मेड इट अ पॉइंट की प्रत्येकाला भेटायचं, प्रत्येकाबरोबर आयदर लंच किंवा डिनर घ्यायचा, स्पेंड सम टाइम विथ देअर टीम, क्वालिटी टीम. असं एका कस्टमरच्या एंडला अनुभव आला की आम्ही त्याच्याबरोबर डील कोटेशन दिलं, वी वर गुड इन कोटेशन, वी सेंड सॅम्पल्स आणि 4 महिने झाले त्यांच्या सॅम्पल वरती काही फीडबॅकच आला नाही. सो नेक्स्ट टाइम अराउंड आय मेड इट अ पॉइंट, तिथे गेलो आणि त्या जायच्या आधी 2 दिवस सांगितलेलं होतं की आय एम रिचिंग आणि आय वुड लाईक टू get a feedback on quality on the samples that we have submitted. So the strategic sourcing guys arranged that the component will be checked in my presence. आणि the component was 100% okay and then the quality guy said की अरे आम्ही चेकच करत नव्हतो कारण आतापर्यंत इतक्यांदा सॅम्पल आले आम्हाला भारतातनं, टर्कीतनं आणि एकही ओके आला नव्हता. सो वाय वेस्ट टाइम म्हणून आम्ही ते पेंडिंग ठेवलं होतं. So just because I went there, I had a talk, I had a cup of coffee with them, so things opened up. So again, I will reiterate that you have to focus more on good interactions, develop a bonding, and then business follows. ओके. So त्यांच्याकडनं कॉस्टचा फीडबॅक मिळतो. ते ओपनली सांगतात अरे तुझं आम्हाला 50% स्वस्त पडतं, 25% स्वस्त पडतं. करेक्ट. आणि once that ice is broken, they are very friendly. या करेक्ट. साळुंके सर. थँक्यू. शैलेश नमस्कार. नमस्कार साळुंके साहेब.
तर आता सगळ्यात पहिलं कॉंग्रॅच्युलेशन. तर मी तुझी कंपनी व्हिजिट केली होती त्यावेळेला एक्सपोर्ट जस्ट चालू व्हायचं होतं स्टार्टला. हो. आठवत असेल आम्ही ऑडिटसाठी वगैरे सगळे व्हिजिटला वगैरे येत होतो. तर आता यामध्ये मेन प्रश्न असा आहे की चायनाला कॉम्पीट करायला आपले इंडियन स्टील मार्केट आणि चायनीज स्टील मार्केट, कारण इंडियामध्ये बरंचसे स्टील चायनावरून इम्पोर्ट केलं जातं. त्यामुळे रॉ मटेरियल कॉस्ट या बेसिक इनपुट कॉस्ट ज्या आहेत त्या जास्त असताना पण आपण कॉम्पीट करतो. तर ते कसं काय शक्य आहे? कारण बऱ्याच मॅन्युफॅक्चरिंग लोकांना तो प्रॉब्लेम येतो. कदाचित सर ते कॉम्पोनंटच्या वरती डिपेंड राहील. तुमची व्हॅल्यू ऍडिशन किती आहे त्याच्यावर थोडस डिपेंड राहील. पण आता शाफ्टच्या बाबतीमध्ये म्हणजे आम्ही कोरियातनंही मटेरियल घेतो विकत, इंडियन मॅन्युफॅक्चरर त्यांच्या इकडनं घेतो. पण आत्ताचा जो फीडबॅक आहे येतोय म्हणजे जनरली जे स्टीलच्या प्राइसेसचं कॉस्टिंग या स्ट्रॅटेजिक सोर्सिंगच्या लोकांकडे असतं, तर चायनाच्या आणि भारताच्या स्टीलच्या बेसिक प्राइसिंग मध्ये 1-2 वर्षापूर्वी फार फरक नव्हता. जेव्हा आपल्याकडे C45 39-40 रुपयाच्या रेंज मध्ये होतं तेव्हा चायनात 44-45च्या रेंज मध्ये होतं. आत्ताचे जे प्राइसेस आहेत ते अगदीच अनस्टेबल, म्हणजे आता ते कम्पेअर करण्यात पॉइंट नाही. पण आता कोरियन स्टील जे आम्ही इम्पोर्ट केलं त्याच्यामध्ये बघितलं तर खूप फरक नाही आणि तुम्ही इम्पोर्ट करू शकता. इम्पोर्ट करून त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस करून सुद्धा पुढे पाठवू शकता. काही इटालियन कस्टमर आहेत ते तर स्पेसिफिकली सांगतात की आम्हाला चायनीज स्टील नको म्हणून. त्यांना स्टीलचं ओरिजिन कोरियाचं आहे किंवा इंडियन आहे हे काय म्हणतो आपण ओरिजिनल स्टील मिल सर्टिफिकेट्स वगैरे देऊन पटवून द्यायला लागतं. सो कॉस्टिंगच्या बाबतीमध्ये चायनाचा जेवढा बागुलभाव वाटतो तेवढा नाही आहे. आपण जर का सबसेगमेंटेशन आपलं चांगलं करू शकलो तर सहज चायनीज प्राइसेस बीट करू शकतो. आता नाशिक मधले काही TLCतले नॉन TLC कंपनी हू आर एक्सपोर्टिंग टू चायना right now. So I don't think it all depends on how you carve out a good subsegment आणि how you develop that subsegment. चायनाला लोक शिफ्ट होण्याचं मूळ कारण आहे आपल्या सर्व्हिस रादर दॅन प्राइस. अजूनही भारताची इमेज दुर्दैवाने बेभरोशाची लोक म्हणून असते की 2-3-4 लॉट वेळेत येतात, मग 5व्या लॉटला एकदम काखावर करून टाकतात की 1 महिना लेट होईल म्हणून, आज काय अमुक होतं, उद्या काय तमुक होतं. कारण काही असतील, म्हणजे स्ट्राईक पासून ते लॉकडाऊन पर्यंत कारण काही असतील. पण थोडं प्रिएम्प्टिव्ह कम्युनिकेशनचा वी लॅक इन प्रिएम्प्टिव्ह कम्युनिकेशन. आपल्याला नाही म्हणायला जमत नाही. खूप गोष्टी आपल्या कॅपॅबिलिटीच्या बाहेरच्या आपण गळ्यात मारून घेतो आणि मग त्या बाहेरला तोंडघशी पडतो, अशी उदाहरणं झालेली आहेत. सो चायना वरती त्यांचं प्रेम असायचं मूळ कारण आहे की तिथे एक ही जी काही जर्मन स्टाईल आहे किंवा US ची स्टाईल आहे ती आता एवढ्या 40 वर्षामध्ये रुजली आहे. तिथले जे सप्लायर आहेत ते आर टॉकिंग दॅट लँग्वेज. दे आर टॉकिंग इन टर्म्स ऑफ मिनिट्स अँड सेकंड, whereas we are still talking in terms of weeks and months. तो मेन फरक आहे. कॉस्ट एकूण शाफ्टची जर का कॉस्ट पकडली तर ती म्हणजे मोटरच्या बाबतीत साधारण 10 ते 12% कॉस्ट शाफ्टची असते. सो इवन इफ आय एम 1.5 times चायनीज कॉस्ट, इट स्टील वर्क्स आउट टू बी 4 or 5% ओव्हरऑल कॉस्ट. आणि इतर ठिकाणी जर का मी म्हणजे जसं कमी MOQs देऊ शकलो किंवा युरोपमध्ये स्टॉक पॉइंट्स देऊ शकलो तर त्या 3-4% कॉस्ट असतात त्या टोटल कॉस्ट ऑफ परचेस मध्ये कव्हर अप करायचा चान्स असतो. सो वेअर वी लॅक बिहाइंड फ्रॉम अ चायनीज सप्लायर इज नॉट इन कॉस्ट, इन कन्सिस्टन्सी ऑफ सर्व्हिस. हा आत्ताचा महत्वाचा मुद्दा आहे. शैलेश राईटली सेड. थँक्यू. आणि थँक्यू व्हेरी मच. शैलेश, एक प्रश्न असा होता, आता तू आता आमच्या बरेचशा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काय पहिल्यांदाच आम्हाला इंटरॅक्शन करायला मिळालं, तर त्याच्यामध्ये तुझा प्रॉडक्ट हा एक्सपोर्ट मध्ये, तर बरेचसे लोक सध्या आमच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये इंडियन मार्केटच कॅटर करतात, म्हणजे एक्सपोर्टला अजून जात नाहीत लोक. आणि त्याच्यामध्ये
तुझ्यासारखंच आमच्याकडे ओनर फक्त एकटाच सेल्स मार्केटिंग सगळं सांभाळतो काय, आणि सगळीकडे प्राइस वॉर आहे काय, सगळीकडे कॉस्ट हा मेन फॅक्टर असतो. तर अशा केसमध्ये म्हणजे बायर्स मार्केट आहे. तर तू आत्ताचं जे म्हणजे बऱ्याच लोकांनी रिकमेंड केलं की तुम्हाला सेल्स मार्केटिंगला टीम बिल्ड करायला लागेल, सेल्स मार्केटिंगला माणसं नेमायला लागतील, जेणेकरून तुम्ही पेनिट्रेशन वाढेल आणि मग बिझनेस वाढेल. तुम्ही एकटेच आहात म्हणून ते वाढत नाहीये, करत नाहीये. तर त्याबद्दल तुला काय वाटतं? बापरे, आता एक नेमकं कोणाच्या शेपटावर पाय ठेवायला सांगताय मला तुम्ही. नाही, खरं सगळ्यांना प्रश्न येतो, कारण सेल्स मार्केटिंग सेशन सरांनी घेऊ दे किंवा आमच्या लोकांनी घेऊ दे, मॅन्युफॅक्चरिंगला नेहमी असाच प्रॉब्लेम येतो की आपण वन मॅन शो आहे, आपल्याकडे सेल्सची टीम नाही आहे, मार्केटिंग काही करत नाही आपण, आणि मग बिझनेस वाढत नाहीये. त्याचं कारण ते आहे का हे बाकीच्या गोष्टी आहेत काय समजत नाही. फ्रँकली मला वाटतं आपण जे ऍज अ ओनर मायक्रो मॅनेज करण्यामध्ये आपला खूप वेळ जातो आया, आणि जी गोष्ट छान जमते आपल्याला असं आपल्याला वाटतं ती गोष्ट करत, जे गोष्टीची भीती असते की मार्केटिंग साठी बाहेर पडायचं, अनकम्फर्टेबल फील असतो, यू आर मुव्हिंग आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन, सडनली कुठच्या तरी अनोळख्या माणसासमोर बसायची भीती असेल मनामध्ये, तर मग मार्केटिंग टाळण्यासाठी मग जी गोष्ट आपल्याला छान जमते ती आपण मायक्रो मॅनेज करत बसतो. अल्टिमेटली मार्केटिंग किंवा सेल्स इज द मोस्ट क्रिटिकल फंक्शन. सो जेव्हा ज्या गोष्टीचा बॉटलनेक होतो तेव्हा ती गोष्ट मी हँडल केली. म्हणजे मग ती HR ला जेव्हा माणसं मिळत नव्हती तेव्हा आय पर्सनली मूव्ड अराउंड, आणि आम्ही जवळजवळ 12-13 ITI बरोबर टायअप केले आणि तिथली मुलं आणून ट्रेन केली किंवा तो सगळा उपद्व्याप केला. त्यामुळे दिंडोरी पासून ते नंदुरबार नवापूर पर्यंतच्या ITI मध्ये शलाका शाप नाव माहिती असतं तिथल्या प्रिन्सिपलना किंवा इन्स्ट्रक्टर्सना. सो मुलांपर्यंत आम्हाला पोहोचता येतं. तेच आता मी इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीत करतोय. ते जेव्हा मार्केटिंगला बॉटलनेक झालं तेव्हा आय हॅड टू फोकस 100% ऑफ माय एनर्जी ऑन मार्केटिंग आणि सेल्स. सो आता जर का बॉटलनेक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये शिफ्ट झालं तर आय विल गेट माय सेल्फ इमर्स इन मॅन्युफॅक्चरिंग. आणि आता जे DSI नाही करत म्हणून फटके पडतायत रोज मला, ते त्याच्यावरती काम करायला सुरुवात करीन. Shailesh, Shailesh, thank you very much for joining this session. And Yeah. this was the first attempt for the case study. And I really liked the segmentation, the way segmentation you made. And I think this will solve the mindset of our manufacturing companies, how to use sales and marketing. Thank you. Thank you. Okay, thank you very much. And I hope you enjoyed this interaction. Definitely. Yeah, PLC Pramod. board. Yeah. Okay. Pramod, can we go for anthem? Yes, sir.